चला लेट स्टार्ट. आजच्या व्हिडिओमध्ये वनस्पतींसाठी किंवा झाडांसाठी मातीमध्ये कोणत्या प्रकारचं पाणी अवेलेबल असतं याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्या पुढे गेलो तर नेमकं हे पाणी बाहेरून प्लांट मध्ये कशा पद्धतीने येतं ते आपल्याला बघायचं. त्यापूर्वी माझा परिचय, मी प्राध्यापक डॉक्टर नागनाथ केशवराव दैफळे, MSc B.Ed PhD. I am here in front of you to explain the topic of plant water relation from the 12th standard syllabus of biology. Okay. So याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की आपल्याला स्टेट बोर्डच्या सिलेबसला कव्हर करायचं आहे, सोबतच आपल्याला सीईटी पण घ्यायची आहे. सीईटीचा सिलेबस प्लस स्टेट बोर्डचा बोर्डाच्या पॅटर्नला असणारा सिलेबस हे गावाकडच्या विद्यार्थ्यांनी, स्पेशली ज्यांचं मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं असेल किंवा ज्यांचं सेमी मध्ये शिक्षण झालं असेल त्यांनी तर विशेष करून हे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या लेवलला जाऊन आपण हा टॉपिक एकदम सोप्या भाषेमध्ये कसं विद्यार्थ्यांना समजेल ह्या भाषेचा आपण विचार करून त्यांच्या डोक्यामध्ये कसं लवकरात लवकर टॉपिक बसेल ह्या गोष्टीचा विचार करत करत आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. ओके. सो तुम्ही जे कोणी विद्यार्थी पाहत आहेत त्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचे आणि आवडलं तर शेअर करायचे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. बघा आता काय सांगितलं इथं आपल्याला, वॉटर अवेलेबल कुणासाठी, टू रूट्स, पण कशाला, त्यांना ऍब्झॉर्ब करण्यासाठी. पाणी जे आहे मुळांसाठी ऍब्झॉर्ब करण्यासाठी लागतं. पण नेमकं ते पाणी कुठून आणि कसं आणायचं, तर एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याकडं भरपूर जणांचा असा गोड गैरसमज असतो की सर आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या गावाकडे खूप मोठी नदी आहे, त्या नदीच्या साईडला एवढी मोठी झाडं आहेत, त्या झाडांची मुळं डायरेक्ट त्या पाण्यामध्ये जर असतील तर ते पाणी ऍब्झॉर्ब करतात, त्याच्यामुळे आमच्या झाडांना पाणी भरपूर मिळतं. गोड गैरसमज येतो. आता नेमकं तो समज कसा आहे तो लक्षात घ्या. हे बघा, सगळ्यात अगोदर मुळांच्या साईडला खाली जमिनीमध्ये जिथं मुळं असतील, मुळांच्या साईडला जे त्यांच्या आजूबाजूचा परिसर असतो, मुळं जमिनीमध्ये जिथं खाली असतील ह्याच्या बाजूला जी माती असते त्या मातीतून त्यांना ते पाणी ऍब्झॉर्ब करायचंय. ठीक आहे. मग तो जो परिसर असतो त्या परिसराला आपल्या भाषेत काय म्हणायचं, त्याला रिझोस्पियर असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, रिझोस्पियर. ओके. आणि ह्या रिझोस्पियर मध्ये पाणी असतं. मग आता हे पाणी वेगवेगळ्या 4 टाइप्स मध्ये असतं. त्याच्यापैकी बघा, मेन जे आपल्याकडे पाणी आहे ते ग्रॅव्हिटेशनल वॉटर आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर आपण म्हणूयात, कंबाईन वॉटर असेल आणि कॅपिलरी वॉटर असेल. तर आता नेमकं ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय, तर सोप्या भाषेत लक्षात घ्यायचं, पाणी जमिनीवरती पडल्यानंतर ते पाणी सरळ 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 खाली निघून गेलं. कुठं निघून गेलं, जमिनीमध्ये खोलवर निघून गेलं. आता झाडांचे सगळे मुळ तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत, बरोबर. मग ती ग्रॅव्हिटी नावाचा जो कन्सेप्ट येतो आपल्याकडे, त्या ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने ते पाणी खाली खाली झिरपत चाललं, पूर्ण झिरपून गेलं खाली, राईट. पण ते पाणी झाडांसाठी अवेलेबल नाही, कारण ते पाणी खूप डीप मध्ये गेलेलं आहे. म्हणून हे पाणी सुद्धा आपल्या झाडांना आवश्यक नाही किंवा ह्या पाण्याची आपल्याला गरज पडत नाही. हे पाणी प्लांट साठी अवेलेबल नसतं. ठीक आहे. मग राहिला प्रश्न पुढचा, हायग्रोस्कोपिक वॉटर कशाला म्हणणार, तर आपल्याकडे छोटे छोटे मातीचे पार्टिकल्स असतात जे पाणी गोळा करतात आणि त्या पाण्याला तसंच ठेवतात, सोडत नाही. आपल्यासारखंच आपल्याकडे एखादी वस्तू आपल्याला दुसऱ्या द्यायची असेल तर आपल्याला देऊ वाटते का, नाही वाटत. मग हे त्याला काय म्हणायचं सोप्या भाषेमध्ये, हायग्रोस्कोपिक वॉटर. हे सुद्धा पाणी झाडांना भेटत नाही. ठीक आहे. मग पुढे गेलात तर कंबाईन वॉटर येतात. कंबाईन वॉटर मध्ये काय असतं, तर वॉटर जे असतं तर हे वेगवेगळ्या केमिकलच्या रूपामध्ये तयार असतात, ज्यामध्ये हायड्रेटेड ऑक्साईड्स असतील सिलिकॉनचे किंवा अल्युमिनियम असेल, हे सगळं मिक्स असतं. हे मिक्सिंग असल्यामुळे ह्याला कंबाईन वॉटर असं म्हणायचं. कोणतं वॉटर म्हणायचं, कंबाईन वॉटर. हे सुद्धा पाणी झाडांना घेता येत नाही, झाडांच्या मुळांना घेता येत नाही. मग महत्वाचं पाणी कोणतं आहे, सर आता वरचे 3 जण झाले, आता राहिला फक्त एकच, हा एकच आहे. हे काय करतं, हे जे मातीचे पार्टिकल्स असतात हे वॉटर हेड करतात. कुठे, त्यांच्या सोबत, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सॉइल पार्टिकल सोबत. कशामुळे, कारण कॅपिलरी, त्यांच्यामध्ये ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. पण हे पाणी ते कॅपिलरी नुसार म्हणजे काय, ते देण्याची तयारी ठेवतात. म्हणून त्या पाण्याला काय म्हणायचं, कॅपिलरी वॉटर असं म्हणायचं. ठीक आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये, सीईटीच्या परीक्षेमध्ये, एमसीक्यूज मध्ये आन्सर इन 1 सेंटेन्सेस मध्ये प्रश्न विचारला जातो. काय प्रश्न असेल, तर विच वन, इथं बघा आता इथं 4 आहेत का, तर विच वन ऑफ द फॉलोइंग इज द वॉटर अवेलेबल फॉर रूट्स.
मग आता त्या इजच्या पुढे तिथं डॅश डॅश असू शकतो, म्हणजे काय रिकामी जागा आहे एमसीक्यू मध्ये. मग तिथं हे चारही नाव असतील, तुम्हाला क्लिक कुठं करायचंय, कॅपिलरी वॉटरला क्लिक करायचं. ठीक आहे. मग पुढचा कन्सेप्ट आपल्याकडे असा येतो, कसा येतो की नेमकं प्लांट मुळांच्या सहाय्याने पाणी घेतं, बरोबर. पण नुसतं मुळे म्हणून चालणार नाही ना आपल्याला, रूट्स म्हणून चालणार नाही. कारण मुळांवरती रूट्स वरती छोटे छोटे हेअर्स असतात, त्यालाच आपण काय म्हणूयात, रूट हेअर्स असं म्हणायचं. म्हणजे काय, तर वॉटर हे रूटच्या सहाय्याने ऍब्झॉर्ब केलं जातं. पुन्हा कुठून घेतलं जातं, तर सॉइल मधून घेतलं जातं. ठीक आहे. मग सॉइल मधून जर पाणी घेत असेल तर मुळांवरती रूट हेअर्स असतात. काय असतात, रूट हेअर्स असतात, ज्यांच्या सहाय्यानं हे जे आपले काय म्हणतो आपण त्याला सोप्या भाषेमध्ये, कॅपिलरी वॉटर हे ऍब्झॉर्ब करायचं काम करतात. आणि ते ऍब्झॉर्प्शन हे 3 वेगवेगळ्या फिजिकल प्रोसेस मध्ये होतं. आता 3 फिजिकल प्रोसेस कोणत्या, तर एक आहे इम्बिबिशन, दुसरा आहे डिफ्युजन आणि तिसरा आहे ऑस्मॉसिस. ठीक आहे. मग इम्बिबिशनचा अर्थ काय घ्यायचा, तर सोप्या भाषेचा अर्थ असा घ्यायचा, काय घ्यायचा, इम्बिबेट करणे म्हणजे सोप्या भाषेमध्ये फुगणे. तुम्ही जे फुगून बसता ना खरकट्या कारणासाठी, मग हे फुगून जे बसता ना, हे फुगून बसणे म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये त्याला काय म्हणायचं, त्याला सोप्या भाषेमध्ये इम्बिबिशन असं म्हणायचं. काय सांगितलंय, इट इज अ स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलॉइड्स ड्यू टू, कशामुळं, ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. आपण पण बघा, पाणी आपल्या हिशोबाचे जास्त पिण्यात आलं, पोट तंग होतं, म्हणजे पोट फुगतं, बरोबर. मग हे पोट फुगणे म्हणजे काय, इम्बिबिशन. आता ह्याचे 2 कन्सेप्ट येतात, एक आहे इम्बिबंट आणि दुसरं असतं इम्बिबेट. म्हणजे जे सबस्टन्स असेल, जे सबस्टन्स ह्या वॉटरला ऍब्झॉर्ब करतंय, सबस्टन्स आहे जे वॉटरला ऍब्झॉर्ब करायलंय, त्याला काय म्हणायचं, इम्बिबंट असं म्हणायचं. आणि एकदा वॉटर मध्ये गेलं, ओके, वॉटर दॅट गेट्स इम्बाइब्ड, त्याला काय म्हणायचं, इम्बिबेट असं म्हणायचं. सोप्या भाषेत काय, तर मी आपल्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटस उदाहरण दिलं होतं. कोणतं उदाहरण दिलं होतं, आपल्याकडं रात्री वाटीमध्ये दूध किंवा पाणी घेऊन त्याच्यामध्ये बदाम ठेवण्याचा आपल्याकडे प्रोग्राम असतो. सकाळी उठून ते लहान लेकरांनी सर्वांनीच खाणं अपेक्षित असतं, खायलाही पाहिजे. आता रात्री तुम्ही जे ठेवलेले बदाम होते, सकाळी कसे झाले होते, फुगले होते ना आपल्यासारखेच. मग ते आपल्यासारखे फुगतायत ना, म्हणजे काय होतंय, स्वेलिंग. फुगले कशामुळे फुगले, हायड्रोफिलिक कोलॉइड्स, पाण्यामुळं किंवा त्या लिक्विड फॉर्म मध्ये जे काही त्या बदामामध्ये गेलं होतं त्याच्यामुळे ते फुगले, राईट. आता ह्यांचा मेन फायदा काय, तो सोकिंग ऑफ सीड्स. मेन सिग्निफिकंट रोल काय तो ह्यांचा, सोकिंग ऑफ सीड्स, म्हणजे ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेतात, फुगतात. पुढे गेला तर डिफ्युजन. आता डिफ्युजनचा सोपा अर्थ काय घ्यायचा, गावाकडच्या पोरांचं उदाहरण द्यायचं म्हणलं किंवा गावाकडल्या पोरांचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर सोपं उदाहरण देता येतं. कोणतं उदाहरण आहे, आपल्याकडे कांदा किंवा लसूण लावण्यासाठी आळे बनवले जातात, बरोबर. मग आळे हे एकमेकांना चिटकून असतात. एका आळ्यातले पाणी दुसऱ्या आळ्यामध्ये जाण्यासाठी त्यासाठी अगोदर पहिला आळा भरला पाहिजे. हा पहिला आळा भरला तर पाणी दुसरीकडे काढता येतं. पहिला आळा भरलाच नाही, दुसरीकडे पाणी दिलं तर म्हणजे ह्यालाही, पहिल्या आळ्यालाही प्रॉपर पाणी मिळत नाही, दुसऱ्यालाही प्रॉपर पाणी मिळत नाही. दोन्हीला पाणी आपल्याला द्यायचंय, मग त्यासाठी अगोदर पहिला आळा भरला पाहिजे. ओके, म्हणजे तुमचा पहिला आळा भरला म्हणजे इतकं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. दुसऱ्या आळ्यामध्ये पाणी आहे का, नाही. मग आपला पहिला आळा भरल्यानंतर आपण काय केलं, दुसऱ्या आळ्यामध्ये पाणी सोडलं. हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जे मुवमेंट होते, जे पार्टिकल्स ट्रान्सफर होतात, त्याला सोप्या भाषेत काय म्हणायचं, डिफ्युजन असं म्हणायचं. काय सांगितलं बघा, द मुवमेंट ऑफ ॲटम्स ऑफ ए सबस्टन्स फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. पॉइंट क्लिअर. हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे. ओके, आता पुढे इथं आता हायर कॉन्सन्ट्रेशन आणखी कन्सेप्ट लक्षात घ्या. जिथं स्ट्रॉंगर असेल तिथं आणि जिथं लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल म्हणजे काय, तर वीकर. आपलं उदाहरण घ्या, आपल्याला तहान लागली आहे. तहान लागलीचा अर्थ काय, की आपल्या शरीरात पाणी कमी आहे, म्हणजे इकडे काय आहे, तर इथं लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. मग आपल्याला बाहेरचं पाणी मध्ये घ्यायचंय, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ओके, पुढे ऑस्मॉसिस काय सांगितलंय, तर सोप्या भाषेमध्ये ऑस्मॉसिस एक असा कन्सेप्ट घ्यायचा की ज्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला पाणी जे आहे ते तुमच्या सायटोप्लाझम मध्ये आलं पाहिजे. सोप्या भाषेत काय सांगितलं बघा, वॉटर एंटर्स इनटू द सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर सेल. रूट हेअर सेलच्या सायटोप्लाझम पर्यंत पाणी एंटर झालं पाहिजे. आता हे पाणी एंटर झाल्याच्या नंतर काय सांगितलंय,
द सोल्युशन इनसाइड द सेल इज मोर कॉन्सन्ट्रेशन दॅन आउटसाइड द सेल. इथं जे वर सांगितलं तेच इथं सांगतोय. हे बघा, मोर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर स्ट्रॉंगर आहे. हायर आउटसाइड सेल कसा असेल, बाहेर पाणी कमी आहे, मध्ये पाणी जास्त आहे. डन. मग आपल्याला काय करायचं, हे पाणी वर पाठवायचे. मग वर पाणी पाठवताना बाहेरचं पाणी मध्ये घ्यावं लागेल ना. पाणी कुणाला पाठवायचे, मुळांकडून पूर्ण झाडाला पाणी गेलं पाहिजे. मग तो कन्सेप्ट कुठे येतो, ऑस्मॉसिस मध्ये. मग हे जे मायग्रेशन होतं, बाहेरचं पाणी जे मध्ये येत आहे, त्याच मायग्रेशनला काय म्हणायचं, त्याला ऑस्मॉसिस असं म्हणायचं. ठीक आहे. आता ह्या ऑस्मॉसिसच्या किंवा त्या सॉल्व्हंट किंवा सोल्युशन नुसार ह्याचे 3 टाइप्स पडतात. कसे, आता बघा, तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगतो. काय उदाहरण सांगतो, आपल्याकडं एक छोटा कन्सेप्ट आहे बघा. मी आता जे उदाहरण दिलं तेच. काय उदाहरण दिलं होतं, की बदाम घेतले आपण, वाटीमध्ये भिजू घातले, राईट. बदाम भिजवताना बदामामध्ये पाणी जास्त होतं का वाटीमध्ये पाणी जास्त होतं? बदामामध्ये पाणी जास्त होतं नाही, वाटीमध्ये पाणी जास्त होतं, राईट. तुम्ही बदाम ठेवले, आता पाण्याचं प्रमाण जास्त कुठे, वाटीमध्ये. पाण्याचं प्रमाण कमी कुठे, बदामामध्ये. म्हणजे हायर कडून लोअर कडे जात असेल तर याला हायपरटोनिक सोल्युशन असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, हायपरटोनिक सोल्युशन. आता इथं बदाम तुमचं फुगलंय, कधी सकाळी आपण ज्यावेळेस बदाम पाहूया त्या टाइमला बदामाची साईज वाढलेली असते. मग आता त्याची कॅपॅसिटी संपली, आता पाणी बाहेरचं पाणी कमी झालंय, मध्ये पाणी जास्त आहे, ह्याला काय म्हणायचं, हायपोटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन. आता अडचण काय येते, जर दोन्हीकडे पाणी सारखं असेल, इफ द सोल्युशन आर बोथ साइड इक्वल, दोन्ही साईडला सारखं असेल तर त्याला आयसोटोनिक सोल्युशन असं म्हणायचं. ठीक आहे. मग हे झाले त्या सोल्युशन नुसारचे टाइप्स. मग आता ऑस्मॉसिस जो आहे हे 2 प्रकार येतो. बाहेरून मध्ये जात आहे का मधून बाहेर जात आहे? बाहेरून मध्ये जात असेल तर त्याला एंडोस्मॉसिस असं म्हणायचं, आणि मधून बाहेर जात असेल त्याला एक्झोस्मॉसिस. एक्झो म्हणजे एक्सटर्नल, एंडो म्हणजे इनसाइडला जाणार. समजत आहे? आता इथं जर आपण विचार केला तर इकडे पहा, अगोदर तुम्हाला सीईटीच्या परीक्षेला हे विचारलं जाईल. ओके. बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राहिला प्रश्न इकडचा, तर हे सुद्धा तुम्हाला सीईटी साठी विचारलं जातं. व्हॉट इज मीन बाय इम्बिबिशन, डेफिनेशन विचारले जातील, किंवा व्हॉट इज मीन बाय ऑस्मॉसिस, त्याच्या मायग्रेशनला काय म्हणायचं, हा कन्सेप्ट तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे. तरी पण विद्यार्थ्यांनी एक प्रयत्न करायचा आहे. काय प्रयत्न करायचा आहे, की जे विद्यार्थी नीट किंवा JEE करत नाहीत, मग त्यांना ऑप्शन आपल्याला सीईटी द्यावा लागतो. सीईटी शिवाय तुमचे ऍडमिशन नाही. असतील कुठं काही ठिकाणी तर ते एवढं आपल्यासाठी म्हणजे काय आपण एक रिस्पेक्टफुल जॉब म्हणतो किंवा शिक्षण म्हणतो ते आपल्याला भेटत नाही. मग त्यासाठी आपल्याला पर्याय एकच आहे. काय पर्याय आहे, तर प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. रोजच्या रोज एक टार्गेट ठेवा की आज ह्या विषयाचा एक टॉपिक आपल्याला संपवायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी तो टॉपिक कम्प्लीट करायचा. मग काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं असतं की सर आम्ही वाचल्यानंतर आमच्या लक्षात राहत नाही. मग त्यासाठी पर्याय काय, तर त्यासाठी पर्याय एकच असतो की मोबाईल लांब ठेवायचा. ओके. मोबाईल लांब ठेवल्याचा फायदा काय असतो, की तुम्ही सारखं मोबाईल मध्ये बघत नाही, म्हणजे तुमचं लक्ष एका ठिकाणी लागेल. दुसरी गोष्ट, तुमचे भंगार मित्र कंपनी असतात त्यांना थोडं लांब ठेवा. 12वीचं वर्ष आयुष्याला परत तुमच्या आयुष्यात परत हे 12वीचं वर्ष नाहीये, एकदाच येतं. हा, काही जणांची इच्छा असेल परत घ्यायचं ते या तुम्ही, हरकत नाही आपल्याला. ओके. पण थोडं मित्र कंपनी लांब ठेवायचं. आणि महत्वाचं आहे, थोडं रायटिंग लिहायला, म्हणजे रायटिंग मध्ये करायला सुरुवात करा. म्हणजे एखादा, आता सपोज हेच आहे काय, वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ऍब्झॉर्प्शन, तुम्हाला एक 4 नावं लक्षात ठेवायचं. नावं लक्षात राहतील, पण पुढे काय, मग त्यासाठी ऑप्शन काय ठेवायचं, रायटिंग. लिहित राहा, लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवायची. लिहायचं एवढं की एकदा, दोनदा, तीनदा पाहून लिहा. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा काय करायचं, डायरेक्ट न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करायचा. एखादा पॉईंट मागे पुढे झाला हरकत नाही, नंतर एकदा परत पाहायचं की आपला पॉईंट कुठं मिस झालाय, आणि जो पॉईंट मिस झाला असेल त्याला मग करेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा ट्राय करून बघा, नाही लक्षात बसलं तर आपण दुसरा काहीतरी पर्याय घेऊया. ठीक आहे. सध्या एवढंच बोलूयात आणि आपला हा टॉपिक इथे संपूयात. आता ह्याच्या पुढचा जो टॉपिक असेल तो ट्रान्सपायरेशनचा असेल. स्टोमाटा मार्फत प्लांट कशा पद्धतीने वॉटर लॉस करतं किंवा कशा पद्धतीने ते इव्हॅपोरेट होतं हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचंय. तोपर्यंत थांबूयात. सर्वांनी हा चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बाकीच्यांना सुद्धा शेअर करायचं आहे. बाकीच्यांना शेअर फक्त शेअर करू नका, त्यांनाही सांगा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.